गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे। विशेष म्हणजे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पावसाने खरीप हंगाम पिकाचं अतोनात नुकसान केलं आहे। शेतकऱ्यांची ही हतबलता पाहण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला। पाहूया या दौऱ्यात त्यांनी काय पाहिलं आणि काय आश्वासन दिलं। खरंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि आज सप्टेंबर आहे। बाईट घ्यायचा आपण तिकडे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो सुरू करायचं। चर्चा करा अनिल भाऊ काय बोलले होते पुढे तरी इथे तिकडे आणखी गेल्या याच्यापेक्षा बेकार काहीच पुढे शेतकरी दादा त्याचं शेती दादा हो थोडंसं बाजूला पाटील शेतकरी येऊ द्या जरा अनिल भाऊ मधातून सारखा बाकीचे आम्हाला काढून सोयाबीनचं किती क्षेत्र आपलं सगळं आणि ह्यांना आपलं क्षेत्र किती येतं माहिती राज्यभरातून मागणी होते। शेतकरी 100% ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज्यभरातून मागणी होते। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित प्रकारे शेवटी ओला दुष्काळ जाहीर करण्यानंतर काहीतरी केंद्राचे ह्याचे काहीतरी निकष असतात। शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघ नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। याच्यात मामा संत्रा बागेत पाऊस जो होतोय अचानक एकदम जोरात पाऊस होतोय, त्यामुळे त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागेल। भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं अचानक पाऊस पडतो, यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने योग्य तो करण्याचा प्रयत्न केला जाईल। अशा प्रकारे वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेटीमुळे आणि आश्वासनामुळे काही दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारकडून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शेतकरी आता आशेने वाट पाहत आहेत। नैसर्गिक आपत्तीच्या या कठीण काळात सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।